तिवसा तालुक्यात येणाऱ्या काटसूर येथे गॅस सिलेंडरचा पाईप लिकेज झाल्याने सिलेंडरचा स्फोट होऊन घराला आग लागल्याची घटना 11 मार्च 2021 रोजी घडली। या घटनेत घरातील सदस्य घराबाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली, मात्र कौलारू संपूर्ण घर जळून खाक झाले। आगीमुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले असून घरातील जीवनावश्यक वस्तूसह घरातील धान्य जळून खाक झाल्याने सदर कुटुंब उघड्यावर आले आहे। प्राप्त माहितीनुसार तिवसा तालुक्यातील काटसूर येथील विष्णू महादेव फसाटे यांची मोठी बहीण सकाळच्या सुमारास गॅसवर चहा बनवण्यासाठी गेली व शेगडीला लायटर लावताच गॅस सिलेंडर लिकेज असल्याने आगीचा मोठा भडका उडाला व सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटाच्या आवाजामुळे गावातील नागरिक भयभीत झाले होते। या स्फोटामुळे घराला लागलेल्या आगीत गावकऱ्यांना आगीची लोंढे दिसली। त्यानंतर संपूर्ण गावातील नागरिकांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला। घराघरातील पाणी आणून ही आग विझवण्यात आली। त्यामुळे आग इतरत्र पसरली नसल्याने पुढील अनर्थ टळला। मात्र या आगीत कौलाचे संपूर्ण घरासह घरातील गहू, तांदूळ, डाळ, कपडे आदी जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या। या आगीत विष्णू फसाटे यांचे बरेच नुकसान झाले आहे। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।